लठ्ठे एज्युकेशन शिक्षण संस्थेचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातर्फे मी डॉक्टर शोभा आबासाहेब मधाळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे 7वे ऑनलाईन प्रेझेंटेशन आहे. प्रकरण पहिले, यामधील प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामधील घटक 4 समाज जीवन आणि घटक 5 शहरीकरण याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला सांगता येईल की मागच्या तासाला आपण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामधील कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत याविषयी सांगितलेली होती माहिती. यामध्ये धार्मिक श्रद्धा प्रणाली, आचार, स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती, समाज जीवन, नागरीकरण याविषयीचा आपण अभ्यास करणार होतो. त्यापैकीच आपण धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार, स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती याविषयीचा अभ्यास आपण केलेला आहोत. तर आज आपण समाज जीवन आणि नागरी जीवन याविषयीचा अभ्यास करणार आहोत. पुढचा भाग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की समाज जीवनामध्ये की पूर्वीच्या कालखंडामध्ये सामाजिक जीवन याच्यामध्ये नगरे, गटारे, कोठारे, संस्कृती, वर्ग याशिवाय संगम साहित्य, पूर्ववैदिक कालखंड याचा समावेश केलेला होता. याचबरोबर वैदिक कालखंडामधील जाती, वर्ग, वर्ण, आश्रम व्यवस्था, हिंदूंचं तत्त्वज्ञान, गुप्त सम्राट, चंद्रगुप्त यांचा देखील समावेश केलेला पाहावयास मिळतो. आपण या प्रत्येक गोष्टीचा थोडक्यात विचार करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील समाज जीवनामधील पहिली संस्कृती हडप्पा संस्कृती आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा या हडप्पा संस्कृतीमधील लोकांचं जीवन कशा पद्धतीचं होतं, समाजातील व्यक्तींचं जीवन कशा पद्धतीचं होतं हे बघणार आहोत. या समाजामध्ये जी काही नगरे वसवलेली होती ती नगरे सुनियोजित होती. नियोजन करून व्यवस्थित वसवलेली आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय जी गटारे होती ती सुद्धा व्यवस्थित नियोजन करून त्या गटारावरती झाकलेल्या बाबी आपल्याला पाहावयास मिळतात. हे चित्रावरून आपल्याला दिसतच असेल. बघा बरं, मी तिथे फोटो टाकलेले आहेत ते तुम्हाला दिसत आहेत की झाकलेली गटारे आहेत. याशिवाय नगरही दिसत आहेत तुम्हाला. त्याचबरोबर अतिरिक्त धान्य साठवणीसाठीचे कोठारे देखील त्यांनी वसवलेली या समाजामध्ये पाहावयास मिळतात. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की जशी हडप्पा संस्कृती आहे तसेच मोहनजोदडो देखील संस्कृती ही होती. अशा या संस्कृतीमध्ये देखील महास्नानगृहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा बरं, तिथं मी एक फोटो टाकलेला आहे. स्नानगृह बघा आणि आपल्याकडचे आत्ताचे स्नानगृह बघा किती छोटी छोटी आहेत आणि पूर्वीची जी स्नानगृह होते ती किती मोठमोठाली घरे होते. याच्यामधील तुम्हाला फरक जाणवतच असेल. बघा बरं, घरे देखील कशा पद्धतीची होती. विटा दगडही दिसत आहेत का तिथे. बघा बरं, व्यवस्थित नियोजन करून घरं देखील बांधलेली आपल्याला त्या कालखंडामध्ये पाहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की या हडप्पा संस्कृतीमधील समाज जीवन कशा पद्धतीचे होते. तर या समाज जीवनामध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक वर्ग हे होते आणि ते व्यावसायिक वर्ग कौशल्यावर आधारित होते. याचबरोबर या संस्कृतीमध्ये उच्च नीचतेची उतरण ही पाहायला मिळत नाही. त्याशिवाय वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग असे 3 प्रकारचे वर्ग बघायला मिळतात. याशिवाय या 3 वर्गामधूनच पुनश्च पोट वर्ग देखील पाहावयास मिळत आहेत. याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला गावकरी आहेत, कारागीर आहेत, व्यापारी आहेत, मासेमारी करणारे आहेत, धर्मगुरू आहेत, प्रशासक आहेत, कलाकार आहेत, विणकाम करणारे व्यक्ती देखील आहेत. याच्यामध्ये विणकाम कोण करतं हो? कापड
कापड विणणे, याशिवाय कलाकार म्हणजे तरी काय, पूर्वीच्या काळी गावोगावी फिरून आपली कला सादर करून उदरनिर्वाह ही व्यक्ती करत होती. आजही आपल्या शहरामध्ये बघा, ही व्यक्ती सणासुदीच्या वेळेस बाजा वाजवणे, तबला वाजवणे, सूरपेटी वाजवणे, अशा पद्धतीने ही तंत्र वाजवून, साधनं वाजवून, पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही प्रथा पूर्वीच्या या हडप्पा संस्कृतीमध्ये पाहावयास मिळते आहे. त्या कालखंडामध्ये सुद्धा प्रशासक होते, प्रशासन करणारे धर्मगुरू होते. प्रत्येक धर्माचे गुरु हे त्यावेळेस पाहायला मिळत आहेत. मासेमारी करणारे सुद्धा होते, व्यापार करणाऱ्या व्यक्ती होत्या. म्हणजेच काय, उपवर्गाचीही व्यवस्था आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील पाहावयास मिळते आहे. याचबरोबर संगम साहित्यामध्ये समाजजीवन कशा पद्धतीचं होतं, तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की या संगम साहित्याच्या समाजामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या जाती जमातीचा उल्लेख केलेला आढळतो. याचबरोबर ब्राह्मण वर्ग पाहावयास मिळतात. तमिळी संस्कृतीच्या घडणीमध्ये स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर पुरोहित वर्ग पाहायला मिळतात. हे सर्व पुरोहित वर्ग सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षण करत असत. पुन्हा मी मागच्या ह्याला सांगितलं होतं की कलाकारांचा देखील वर्ग होता. ते पारंपरिक कथांचं गायन करून आपली कला सादर करत होते. आजही शहरी समुदायातील कलाकार लोक फिरत आहेत आणि आपलं गायन प्रदर्शित करून, आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याशिवाय लोकांच्या मनात त्या कालखंडामध्ये भीतीचं वातावरण होतं, कारण या कालखंडामध्ये शिकारी करणारे, याशिवाय वाटमारी करणारे बेडर देखील होते. आता वाटमारी करणारे बेडर म्हणजे तरी काय हो, रस्त्याने जाता येता जी या व्यक्ती असतात त्यांच्याकडून जे काही धन असेल, धान्य असेल, पैसा असेल, सोनं नाणी चांदी हे असतील ते मागून घेत असत. जर देत नसतील तर ओढून हिसकावून घेत असत. अशा लोकांच्या विषयीची भीती या समाजातील लोकांच्या मध्ये ही होती. याशिवाय मराकुर्डी नामाची जमात देखील होती. ही मराकुर्डी जमात युद्ध कौशल्यावर आधारित निर्वाह करीत होती. म्हणजे युद्धाचं कौशल्य दाखवून आपला उदरनिर्वाह करत होते. याशिवाय इतर व्यावसायिकांचं स्थान देखील या संगम साहित्याच्या समाज जीवनामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. पुन्हा व्यावसायिकांचे उपघटक देखील पाहायला मिळत आहेत. मासेमारी करणारे, मिठाचं उत्पादन करणारे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक. म्हणजेच तरी काय, मासेमारी करणारे म्हणजे नदीच्या काठी जाऊन मासे मारून आणणारी ती व्यक्ती, ते मासेमारी. मिठाची निर्मिती करणे म्हणजेच समुद्रकाठी जाऊन मिठागरं बनवणे, ते मिठागरे करणाऱ्या व्यक्ती. याशिवाय विणकाम करणाऱ्या व्यक्ती, शेती करणारे ते शेतकरी, मेंढ्यांचं पालन करणारे ते मेंढपाळ आणि गाईचं पालन करणारे ते गोपालक देखील आपल्याला या कालखंडामध्ये पाहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की आतापर्यंत आपण ह्या संगम कालखंडातील समाजजीवन कशा प्रकारचं होतं हे पाहिलेलं आहे. आता पुढचा भाग आपल्याला सांगता येईल की वैदिक कालखंडातील मधील वर्णव्यवस्था कशा पद्धतीची होती. अशा या वर्णव्यवस्था पाहण्या अगोदर आपल्याला सांगता येईल की वैदिक कालखंडाचे 2 भाग पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक पूर्व वैदिक कालखंड आणि दुसरं उत्तर वैदिक कालखंड. तर पूर्व वैदिक कालखंडामधील समाजजीवन कशा पद्धतीचं होतं, तर व्यवसायावर आधारित, वर्गवारीवर आधारित हे घटक असलेले पाहायला मिळतात. याशिवाय व्यवसायाला अनुसरून आपला वर्ण बदलण्याची लवचिकता त्या कालखंडामध्ये होती. म्हणजे आपल्याकडे जे स्किल आहे, कौशल्य आहे, अनुभव आहे, त्यावर आधारित कोणताही व्यवसाय हा करता येत होता. पण नंतर उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र
ही लवचिकता कमी झाली व व्यवसायाधिष्ठित वर्गवारीचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये झालं आणि अशा या जाती व्यवस्थेमध्ये झाल्यामुळेच लवचिकता जाऊन तिथं कठोरता आलेली पाहावयास आपल्याला मिळत आहे. म्हणजेच काय, आपला व्यवसाय तिथे बदलता येत नव्हता, त्याच्यावर कडक निर्बंध हे लादलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याशिवाय या जाती व्यवस्थेमध्ये पावित्र्य आणि विटाळ यावर भर देण्यात आलेला होता आणि ह्याचाच पगडा ह्या समाजावर होता. पवित्र अपवित्र विटाळ हे फार महत्त्वाचं ते मानलेलं होतं. याचा पगडा पूर्ण समाजातील व्यक्तीवर समाजावर पडलेला पाहायला मिळतो, म्हणजेच प्रभाव पडलेला पाहावयास मिळतो आहे. याचबरोबर या समाजामध्ये 3 वर्ण पाहायला मिळतात. एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ग होते. पण सर्वात पहिले 3 वर्ग हे फार महत्त्वाचे होते आणि ते स्वतःला उच्च मानत होते. आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत असं ते मानत होते. याशिवाय याच वर्गातील लोकांच्यावर उपनयन संस्कार विधी करण्याची प्रथा ही होती आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर उपनयन संस्कार विधी करून शिक्षण घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला होता. त्याचबरोबर जेव्हा त्यांना 2 प्रकारचे विधी हे त्यांच्यावर केले जात होते. एक होता पहिला विधी, आईच्या पोटी जेव्हा तो पोटात असतो तेव्हा एक संस्कार विधी केला जातो आणि तो पोटाच्या बाहेर येतो म्हणजे बाहेर पडतो. नंतर जेव्हा शिक्षण घेण्यासाठी जातो आश्रम व्यवस्थेमध्ये तेव्हा 1 ते 8 वर्षाच्या आत त्याच्यावर उपनयन संस्कार विधी हा केला जातो आणि या विधीच्या द्वारे 2 वेळा त्या व्यक्तीचा जन्म हा होत असतो. पुढचा बाब सांगता येईल की उत्तर वैदिक कालखंडामध्ये जो काही पगडा होता तो जाती व्यवस्थेचा पगडा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच्यामध्ये अन्न कोणाकडून घ्यायचं कोणाकडून घ्यायचं नाही हे अशा पद्धतीचं ठरलेलं होतं. म्हणजेच काय, त्या कालखंडामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णापैकी ब्राह्मण हे सर्वात उच्च मानले जात होते आणि शूद्र हे कनिष्ठ मानले गेले होते. म्हणून ब्राह्मणांनी कनिष्ठ वर्गाकडून कोणत्या प्रकारचं अन्न खायचं, कोणत्या प्रकारचं पाणी प्यायचं, कोणते पोशाख घालायचे व उच्चवर्णीयांनी आणि कनिष्ठ लोकांनी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा, कशा पद्धतीने पूजा पद्धती करायची, याचबरोबर सामाजिक व्यवहार कोणाशी ठेवावेत कोणाशी ठेवू नये, प्रवास कशा पद्धतीने करायचा, या सर्वावर निर्बंध हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच त्याचा प्रभाव पूर्ण समाजावर पडलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. याच कालखंडामध्ये वर्ण व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता ब्राह्मणांनी काय करायचं हो, पुरोहितचं काम करायचं, शिक्षकाचं काम करायचं, बुद्धिजीवीचं काम करायचं. तर क्षत्रियांनी काय करायचं, राज्य करायचं, राज्यकर्ते बनायचं, योद्धे बनायचं. तर वैश्यांनी काय करायचं, व्यापार करायचा, व्यवसाय करायचं, शेती करायची. तर शूद्रांनी काय करायचं हो, ते हीन व हलक्या दर्जाची कामं करायची. म्हणजेच काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वरच्या 3 वर्गांची सेवाही करावयाची. अशा पद्धतीचं काम हे त्या कालखंडामध्ये दिलेलं होतं आणि समाज व्यवस्थेमध्ये होऊन गेलेल्या गोष्टी आहेत बाळांनो ह्या. पुढचा बाब आपल्याला सांगता येईल आश्रम व्यवस्था. याच्यामध्ये या आश्रम व्यवस्थेमध्ये उपनयन संस्कार विधी करूनच आपल्याला प्रवेश घेता येतं. यामध्ये आदर्श जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे याविषयीची माहिती या आश्रम व्यवस्थेमध्ये दिलेली आहे. यामध्ये 4 प्रकारच्या आश्रम व्यवस्था आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रह्मचर्य आश्रम, दुसरं गृहस्थ आश्रम, तिसरं वानप्रस्थ आश्रम आणि चौथं संन्यास आश्रम. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ब्रह्मचर्य आश्रमाचा कालखंड कधीचा आहे, तर वयाच्या 1 ते 8 वर्षाच्या आत या व्यक्तींनी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जायचं, गुरुग्रही जायचं, विद्यार्थी होऊन जायचं आणि गुरुच्याकडून विविध प्रकारच्या कला,
64 कला विद्या हे शिकावयाचं आणि सर्व ब्रह्मचर्याचं पालन करून ह्या सर्व गोष्टी करावयाच्या आहेत. पुढची बाब आपल्याला आश्रम व्यवस्था सांगता येईल ती म्हणजे गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमाचा कालखंड आहे 25 ते 50चा हा कालखंड आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की गृहस्थामध्ये विवाह हा एक पवित्र संस्कार स्वतःवर करून गृहस्थी जीवन जगायचं आहे. यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची ध्येयाप्रती जीवन हे जगायचं आहे. याच्यामध्ये जे काही ब्रह्मचर्याश्रमामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करून जे काही आपण शिकलेलो आहोत त्यावेळेस विविध प्रकारची बंधनं आपल्यावर लादण्यात आलेली होती. ते बंधन झुगारून फॉर एक्झाम्पल चांगलं चुंगलं खायचं नाही, गादीवर झोपायचं नाही, अत्तरे वापरायची नाही, सुवासिक अत्तरे वापरायचे नाहीत, नवीन कपडे वापरायचे नाहीत, स्त्रियांच्याकडे कोणाकडेही स्त्रियांच्याकडे बघायचं नाही, ती बहीण असो, वहिनी असो आणि कोणती असो. म्हणजेच काय, आपल्या मनावर ताबा ठेवून आपल्या भावनेवर कंट्रोल ठेवून ब्रह्मचर्याचं पालन करून हे शिकावं लागत होतं. पण याच्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर हे सर्व सोडून देऊन लग्न करून आपल्याला तिथं गृहस्थीचं जीवन जगावं लागतं आणि जे ब्रह्मचर्याश्रमामध्ये आपण पालन केलेलं आहे ते सर्व तिथं गेल्यानंतर सर्वाचा आस्वाद लुटायचा आहे. म्हणजेच काय, काम करायचं आहे प्रामाणिकपणाने, पैसे मिळवायचे आहेत आणि आपला कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह करायचा आहे. अशा पद्धतीने मोक्षाप्रत हे पोचायचं काम हे गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. दुसरं आहे वानप्रस्थाश्रम. म्हणजेच काय, वनात जाऊन राहायचे, एकांत वासामध्ये राहायचे आणि ह्या संसारामधून निवृत्त होणे म्हणजेच वानप्रस्थाश्रम. याचा कालावधी आपल्याला सांगता येईल 50 ते 75 वर्षाचा हा कालखंड, म्हणजे 25 वर्षाचा हा काल. प्रत्येक आश्रम व्यवस्थेमध्ये 25-25 वर्षाचा हा कालखंड दिलेला आहे. या कालखंडामध्ये काय करायचं असतं की जे काही समस्याग्रस्त लोक आहेत, त्यांना अडचणी आहेत, त्यांना मार्ग दाखवायचा आहे, त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, चांगल्या पद्धतीचं व्यक्तीला, समाजातील विद्यार्थ्यांना, लोकांना ज्ञानदानाचं काम करायचं आहे. जिथं वाईट काम करत असतील त्यांना त्याच्यापासून परावृत्त करायचं आहे. आपली भाकरी आपण मिळवायची आहे. स्वतः शेकोटी पेटवायची, शेकोटी करून चूल मांडून स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं आहे. पुढचा आश्रम आपल्याला सांगता येईल तो 4था आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या संन्यासाश्रमामध्ये सर्व संघ परित्याग करायचा आहे आणि 5 घरं जाऊन आपल्याला भिक्षान दे माय म्हणून जे काही देतील ते घेऊन येऊन आपला उदरनिर्वाह करायचा आणि जसं वानप्रस्थाश्रमामध्ये कार्य करायचं आहे तशाच पद्धतीचं कार्य हे संन्यासाश्रमामध्ये करावयाचं आहे. बघा बरं मुलांनो, मी जे काही तुम्हाला शिकवते आहे, तिथे व्हिडिओज दाखवते आहे, त्याच्या पाठीमागे काही चित्र आहेत आणि हे काही पिक्चर्स आहेत, हे त्या मजकुराला अनुसरून टाकलेली आहेत. याची जाणीव जागृती तुम्हाला झाली पाहिजे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला कळू शकतं की मी काय जे शिकवते आहे याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि त्या पिक्चरकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. बघा, इथं हिंदूंचं तत्त्वज्ञान सांगण्याचं काम जिजाऊबाईच करते आहे असं दाखवलेलं आहे. बघा बरं, काय होतं हिंदूंचं तत्त्वज्ञान, तर परमेश्वराची प्राप्ती करायचं आणि ते मोक्षाप्रत जायचं आहे आणि हे मोक्षाप्रत जाण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग तेथे सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक ज्ञानमार्ग आहे, दुसरं राजमार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि कर्म मार्ग आहे. एक उदाहरण सुद्धा तिथं टाकलंय बघा पिक्चर. जिजामाता शिवबाला काही गोष्टी शिकवत आहेत. म्हणजेच काय, आपलं जीवनाचं सार सांगतायत, तत्त्वज्ञान सांगतायत, जीवन कसं जगलं पाहिजे हे सांगतायत, कोणती कृती केली पाहिजे, कोणतं कर्म केलं पाहिजे, कशा पद्धतीने कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे आपण, याविषयीची माहिती जिजामाता
या शोभांना देत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते आहे. पुढची बाब आपल्याला सांगता येईल. आतापर्यंत आपण वैदिक कालखंडातील समाज जीवन बघितलेलं आहे, संगम कालखंडातील समाज जीवन बघितलेलं आहे, हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो यामधील समाज जीवन बघितलेलं आहे. आता तर आपण गुप्त सम्राट पहिले चंद्रगुप्त हे जेव्हा भारतामध्ये आले तेव्हाचं जे काही समाज जीवन होतं त्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा चंद्रगुप्तांनी काय केलेलं आहे, जेव्हा ते विविध प्रकारचे सामर्थ्यशाली सैन्य उभारलेले होते, त्यांनी नगरांना एकछत्री अंमलाखाली आणले होते. याशिवाय गुप्त साम्राज्याचा देखील ते विस्तार त्यांनी केलेला होता. अशा पद्धतीने दूर दूरवर त्यांनी विस्तार केल्यामुळे काय झालेलं आहे, सत्तेच्या हव्यासापोटी, व्यापाराच्या हव्यासापोटी काय झालेलं आहे, प्रत्येकजण सत्ता मिळवण्यासाठी, व्यापार करण्यासाठी चढाओढ करत होते आणि अशामुळेच काय झालेलं आहे, इथं ती सत्ता हळूहळू कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. याच कालखंडात चंद्रगुप्तांनी काय केलेलं आहे, व्यापारामध्येच विविध प्रकारच्या कलेची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर लेखन त्यांनी विविध प्रकारचं केलेलं पाहावयास मिळतं आहे. सॉरी बरं का, जरा मूळ पदावर येऊया आपण. याच्यामध्ये मी मूळ पदावर येते. जे काही गुप्त सत्तेचा कालखंडातील समाज जीवन आहे याविषयी पाठीमागं येऊन जरा सांगते की या कालखंडातील समाज जीवनामध्ये अभिजात संस्कृतीचा हा कालखंड म्हणून देखील ओळखला जातो. सर्व क्षेत्रामध्ये या कालखंडामध्ये समृद्धी आपल्याला पाहायला मिळते आहे. इथं स्वतःच्या संस्कृतीची ओळख ही गुप्त सत्तेच्या कालखंडामध्येच झालेली पाहायला मिळते. हाच मूलभूत पाया त्यांनी टाकलेला पाहायला मिळतो आहे. यामध्ये कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र या सर्व घटकांचा समावेश केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. पुनश्च आपण आता मागच्या वेळेस मी जे काही सांगितलं ते आता या इथून मी सुरुवात करते आहे. गुप्त सम्राट चंद्रगुप्त पहिले यांनी याच कालखंडामध्ये जसा व्यापार व्यवसाय केलेला आहे तसंच विविध प्रकारचे सामर्थ्यशाली सैन्यांची देखील उभारणी केलेली आहे. सर्व नगरे एकछत्र्याखालीच आणलेले आहेत. याशिवाय त्यांनी गुप्त साम्राज्याचा विस्तार सुरुवात केलेला आहे. त्याचबरोबर विस्ताराबरोबर व्यापाराचा सुद्धा विस्तार, व्यवसायाचा विस्तार देखील त्यांनी केलेला पाहायला मिळते. अशा पद्धतीने कलेची निर्मिती केलेली पाहायला मिळते, बौद्धिक निर्मिती केलेली पाहायला मिळते आहे. याशिवाय अनेक प्रकारचे लेखन विविध लोकांनी या कालखंडामध्ये केलेलं पाहावयास मिळत आहे. म्हणजेच चंद्रगुप्त हे जेव्हा या भारतात आले तेव्हाच कालखंडामध्ये अशा पद्धतीचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं आहे. यामध्ये 3 लोकांनी लेखन केलेलं पाहायला मिळतं. एक आर्यभट्ट. आर्यभट्टांनी कोणकोणत्या गोष्टीवरती लेखन केलेले आहे तर त्यांनी भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्तीशास्त्र यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे. याचबरोबर एका वर्षात 365 ते 358 दिवस असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय पृथ्वी गोल आहे याचा सिद्धांत देखील आर्यभट्टांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरा आहे वराहमिहिर. आता वराहमिहिरनी काय केलेलं आहे हो, वराहमिहिरनी खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्राविषयी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर धन्वंतरींनी तर औषधोपचाराविषयी माहिती दिलेली आहे. म्हणजेच काय, अशा 3 लोकांनी ह्याच्यावरती खगोलशास्त्र असो, ज्योतिषशास्त्र असो, औषधशास्त्र असो किंवा भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्ती शास्त्र असो या सर्वावर भरपूर लेखन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल की गुप्त सम्राट पहिले चंद्रगुप्त याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी विविध गोष्टींना महत्त्व दिलेलं पाहावयास मिळतं आहे. याच्यातलं पहिलं महत्त्व म्हणजे त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. सर्व थरातील लोकांना
शिक्षण घेता आलं पाहिजे, निदान कमीत कमी वाचता आणि लिहिता येणं गरजेचं आहे. म्हणून तर प्रत्येक व्यक्तींना त्यांनी हे शिक्षण घेतलंच पाहिजे असं ठरवलेलं आहे. अशा पद्धतीनेच हे करत असताना त्यांनी गुप्त साम्राज्याचा विस्तार वाढवला आणि या सत्तेच्या हव्यासापोटी नंतर ह्या गुप्त साम्राज्याचा विघटन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हळूहळू गुप्त साम्राज्याचं विघटनाबरोबर ऱ्हास देखील झालेला पाहावयास मिळतो आहे. गुप्त साम्राज्याचा ऱ्हास कोणत्या कारणामुळे झाला हो, तर इसवी सन 550 मध्ये मध्य आशियातील हुल टोळ्यांनी भारतावर आक्रमण केलेलं होतं आणि हेच कारण गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाशी संबंधित असलेलं पाहावयास मिळत आहे. इसवी सन 650चा हा कालखंड आपल्याला सांगता येईल. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल की या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील समाज जीवनामधीलच दुसरा नागरीकरणाचा काळ कशा पद्धतीचा होता हो, तर अशा या दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये विविध प्रकारच्या ग्रंथांचं भरपूर लिखाण केलं होतं. यामध्ये नीतिशास्त्र असेल किंवा धर्मशास्त्र असेल किंवा सामाजिक राजकीय नियमावर प्रकाश टाकणारे साहित्य असो, सर्वांचं लिखाण हे ग्रंथामध्ये बद्ध करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच बरोबर इथं जातीनुसार कमी जात शिक्षा देण्याचं कामसुद्धा हे केलं होतं. समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण होते. सर्वात उच्च ब्राह्मण, सर्वात कनिष्ठ शूद्र, हे अशा पद्धतीचं उच्च नीचतेची उतरंड पाहावयास मिळते आहे. यामध्ये त्यांनी जरी उच्च वर्णातील व्यक्तीने जरी गुन्हा मोठा केला असला तरी त्याला शिक्षाही नव्हती हो, पण तेच शूद्र जातीतील एखाद्या व्यक्तीने जर तो गुन्हा केला तर त्याला खूप मोठी शिक्षा दिली जात होती. पहा बरं, एक उदाहरण सांगेन. एखाद्या शूद्राने जर वेद ऐकले तर त्या कालखंडात काय केलं जात होतं, शिशाचा तप्त रस कानात घातला जात होता, जेणेकरून पुन्हा तो वेद ऐकता कामा नये. एक तुम्हाला झलक, एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे गुन्ह्याची शिक्षा काय असते ते. याचबरोबर या उच्चवर्णीयामध्ये जे काही उच्च होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, या 3 वर्गाची सेवा शूद्रांनी केली पाहिजे असं सांगितलेलं आहे. याचबरोबर उच्चवर्णीयांना सेवा कोण कोण पुरवले पाहिजे तो, कारागिरांनी पुरवले पाहिजेत, शेतकऱ्यांनी पुरवले पाहिजेत, शेतमजुरांनी पुरवले पाहिजेत, तसेच दासांनी पुरवले पाहिजे. याच कुटुंबामध्ये नातेसंबंध हे घट्ट स्वरूपाची होती. ते नातेसंबंध पितृसत्ताक स्वरूपाची होती. पितृसत्ताक केंद्र कुटुंब पद्धती नव्हती. पितृसत्ताक संयुक्त कुटुंब पद्धती ही होती, ती पाहावयास मिळत होती. अशा या पितृसत्ताक संयुक्त कुटुंबामध्ये पुरुषांचं वर्चस्व पूर्ण कुटुंबामध्ये होतं आणि त्यामुळं स्त्रियांची त्या कालखंडामध्ये दर्जा हा हीन लेखला गेला, कनिष्ठ लेखला गेला आणि म्हणूनच तेव्हापासून स्त्रियांना वाईट परिस्थिती आलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. याच याच्यामध्ये आपल्याला कालखंडामध्ये अमीर खुसरो हे एक येऊन गेलेले पाहायला मिळतात. इसवी सन 13व्या शतकामध्ये अमीर खुसरो हे येऊन गेलेले आहेत. अमीर खुसरो कोण होते हो, तर ते एक प्रसिद्ध गायक होते, तत्वज्ञ होते, सुफी संत होते, गझलकार होते आणि शायर होते. अशा सर्व गुणांनी युक्त, वर्णांनी युक्त असे हे अमीर खुसरो इसवी सन 1252 ते 1325 या कालखंडात आल्यामुळे त्यांच्यावर तिकीट काढलेले सुद्धा आहे. पोस्टाच्या कार्डवर, भारताच्या पोस्टाच्या कार्डवर अमीर खुसरोंचा फोटो असलेला आपल्याला पाहायला मिळेल. हिंदुस्थानी भाषेचा उल्लेख त्यांनी हिंदवी असा केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. त्याचबरोबर पुढची बाब आपल्याला सांगता येईल की जे भारतातील मध्ययुगीन कालखंडातील समाज जीवन कशा प्रकारचे होते.
आता भारतातील मध्ययुगीन कालखंड म्हणजेच काय, मुस्लिमांचा कालखंड असं आपल्याला सांगता येईल. अशा या कालखंडामध्ये मुस्लिमांचं आगमन साधन समृद्धीचं लूट करण्यासाठी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच कालखंडामध्ये दिल्लीच्या सुलतानशाहीचा कालखंड सुद्धा आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये मुस्लिमांचे आगमनाचे साधन हे समृद्धीची लूट करण्यासाठी होती. त्याचबरोबर सुलतानशाहीच्या कालखंडाचाही कालखंड होता. त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येईल. एक, याच्यामध्ये भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांचं एकत्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचंच आपण इंडो इस्लामी असं म्हणता येईल. या इंडो इस्लामीची काही वैशिष्ट्ये देखील आपल्याला सांगता येतील. एक, ही इंडो इस्लामची स्थापत्यकला असेल किंवा यांत्रिक साधनाचा वापर असेल किंवा हिंदू उर्दू भाषेचा उगम असेल, ह्या सर्वांची वैशिष्ट्य हे इंडो इस्लामीची आपल्याला सांगता येतील. पुढचं आहे, याच कालखंडामध्ये हिंदू, जैन, बौद्ध मंदिराची सुद्धा तोडफोड, विटंबना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यांनी केलेली आहे मुस्लिमांनी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये सरंजाम पद्धती आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजेच याच कालखंडामध्येच अधिकाराची उतरंड पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर जाती व्यवस्था देखील कडक असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पवित्र अपवित्र ते विटा यावर आधारित असलेली पाहावयास मिळते आहे. अशा या सरंजामी पद्धतीमधील अधिकारांच्या उतरंडीमध्ये विविध गोष्टींची उतरंड आपल्याला पाहावयास मिळते आहे. पहिला आहे सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमरावांचा वर्ग होता. याशिवाय धर्मगुरू, उलेमा आणि ब्राह्मण यांचा उल्लेख याच्यामध्ये करता येईल. नागरी प्रजाजनामध्ये श्रीमंत व्यापारी, कारागीर यांचा समावेश करता येईल. तर गावकरी, शेतकरी यांचा उल्लेख करता येईल. कारण हे शेतकरी काय करत होते, सारा जमा करत होते आणि म्हणून त्याचा देखील इथं समावेश करता येईल. अशा याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव यांच्यात मध्ये 3 विभाग पाडण्यात आलेले आहेत. एक, सुलतान व त्यांचे नातेवाईक, दुसरं हिंदू राजे आणि चौथं मुस्लिम नवाब. अशा पद्धतीचे 3 गोष्टी इथं आपल्याला पाडलेल्या पाहावयास मिळत आहेत. आता याच्यामध्ये या समाज जीवनामध्ये विविध लोकांनी आपल्याला अनुसरून, आपल्या मताला अनुसरून काही मते मांडलेली आहेत. म्हणजेच काय, ते अभ्यासकांची मते आहेत. म्हणजेच काय, अकबर बादशहांच्या कालखंडामध्ये काय काय झालेलं आहे याविषयीची मतं या अभ्यासकांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते काय म्हणतात अकबर बादशाहच्या कालखंडामध्ये की त्यांनी साम्राज्याचा विस्तार व्यवस्थित केला होता. राजे महाराजांनी सर्वांनी तिथं व्यवस्थित केलेला होता. त्यांची राजवट ही कल्याणकारी राजवट होती, जुलमी राजवट होती. याचबरोबर या समाजामध्ये शांती, भययुक्त, रक्तपाताने कलंकित झालेली समाजव्यवस्था पाहायला मिळते आहे. म्हणूनच मध्ययुगीन कालखंड म्हणजेच अंधकार युगाचा कालखंड असं सांगता येईल. समाजाचं स्वरूप बदललं त्यामुळे आणि पद्धतशीर प्रयत्न, समस्थिर राजकीय प्रशासन करत असताना त्याचं रूपांतर हे अंधकार काळामध्ये झालेलं आहे आणि अंधकार काळामधून त्या समाजाचं स्वरूप बदललेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्याचबरोबर आणि काय मतं आहे अभ्यासकांची, तर ते म्हणतात की अकबर बादशहानी व्यापाराची भरभराट ही अंतर्गत आणि बहिर्गत प्रदेशामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध प्रकारच्या ललित कला, स्थापत्य, शिल्पांचा देखील समावेश याच्यामध्ये केलेला आहे. याचबरोबर नवीन धर्म, दिन ई इलाही ही स्थापना देखील त्यांनी केलेली पाहावयास मिळत आहे. जसे याच्यामध्ये त्यांनी नुकसानकारक झालेलंच आहे त्या पद्धतीने त्यांनी वाईट गोष्टी जरी असल्या तरी चांगल्या गोष्टी देखील या अकबर बादशाहांनी
च्या काळात घडलेल्या पाहावयास मिळत आहे. याचबरोबर आपल्याला सांगता येईल इथे महत्त्वाची म्हणजे हे सर्व गोष्टी 19व्या शतकाची वाटचाल पाहायला मिळतं. अशा या 19व्या शतकाच्या वाटचालीमध्ये विविध प्रकारचे धर्म पंथ असलेले पाहायला मिळत आहेत. अशा विविध प्रकारच्या धर्मपंथामध्ये नंतर दरी वाढत गेली, म्हणजे विचाराची असो, आर्थिक परिस्थितीची असो किंवा सामाजिक असो, कोणत्याही विषयाची असो, विचारामध्ये बदल होत गेला, त्यांच्यात दरी निर्माण झाली आणि उदारमतवादी आणि सनातनी विचार हे यांच्यामध्ये निर्माण झाले. आणि आज 21वे शतक विविध प्रकारच्या धार्मिक गटांची निर्मिती होऊन त्यांच्यामध्ये ध्रुवीकरण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की दुसरा आता पुढचा घटक आणि शेवटचा घटक म्हणजेच नागरीकरण हो. या आतापर्यंतचे जे काही कालखंड होऊन गेलेले आहेत, या हडप्पा संस्कृती असो किंवा मोहनजोदडो असो किंवा वैदिक कालखंड असो, संगम कालखंड असो किंवा चंद्रगुप्तांचा कालखंड असो किंवा मध्ययुगीन कालखंड असो, या कालखंडामधील समाजजीवन कसे होते हे आपण बघितलेले. अशा या समाजजीवनाचे नागरीकरणामध्ये रूपांतर झालेलं पाहायस मिळतं आहे. म्हणजेच काय, या समाजाचं हळूहळू नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये रूपांतर झालेलं पाहावयास मिळतं आहे. आणि याचा अभ्यास आपण थोडक्यात इथे करणार आहोत. याच्यामध्ये बघा, शहरीकरणामध्ये बघा हळूहळू नागरीकरण कसे झालेले आहे. पूर्ववैदिक कालखंडामध्ये जी काही हडप्पा नागरी संस्कृती होती त्या या पिक्चरमध्ये तुम्हाला बघावयास मिळतं. त्यांचं जीवन हे सामूहिक स्वरूपाचं होतं. जी काही नगरे त्यांनी वसवलेली ही पूर्वनियोजित नगरे होती. त्यांचे जर तुम्ही गटारे बघितली तर ती भूमिगत होती आणि झाकलेली होती. याचबरोबर जी काही धान्याची कोठारे आहेत ती मोठमोठी असलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. याचबरोबर पहिलं नागरी संस्कृती म्हणून आपण हडप्पा संस्कृतीचं नाव घेऊ शकतो. याचबरोबर या हडप्पा संस्कृतीमधील नागरी जीवन हे विकसित स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर याच्यामध्ये बघा मोठमोठी आपल्याला घरामधून विहिरी पाहावयास मिळत आहेत, महास्नानगृहे देखील पाहावयास मिळतात. ह्याचं काय कारण आहे तर हे शहरीकरण झाल्यामुळेच आपल्याला ही घरं मोठी झालेली पाहायला मिळतात. घरासमोर विहिरी पाहायला मिळतात, स्नानगृहे मोठी असलेली बघायला मिळत आहेत, धान्याच्या साठवणुकीची कोठारे देखील मोठमोठे असलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल महत्त्वाची बाब म्हणजे या ही शहरीकरणे कोठून कोठेपर्यंत झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर याच्यामध्ये पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत हे शहरीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच्यामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोकांचं जीवन हे पशुपालकाचे होते. त्याशिवाय यांचं जीवन पशुपालकाबरोबरच भटकं होतं. म्हणजे जे काही जनावर होती ती जनावरं भटकट घेऊन जात आपला उदरनिर्वाह हे करत होते. याचबरोबर जंगल तोड करून झाडे लागवडीखाली आणत असत आणि जमीन देखील लागवडीखाली आणत असत. तुम्हाला माहिती आहे भटकी समाज म्हणजे आदिवासी समाज ते काय करत होते हो, शेती व्यवसाय ते कशा पद्धतीने करत होते तर ते जंगले तोडायचे आणि जे काही लाकडं असायची ती जाळायचे आणि त्याची राख असायची ती पसरवायची. पाऊस पडले की बिया टाकायचे, बिया उगवून आल्या की ती टोचत जायची. अशा प्रकारची जमीन ती लागवडीखाली आणली जात होती. अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात शहरीकरणामध्ये. दुसरी बाब सांगता येईल की दुसरे नागरीकरणामधील इसवी सन 500 ते 200 वर्षाचा हा कालखंड आपल्याला पाहायस मिळतो आहे किंवा ऐकतो आहोत आपण. याचा उदय कधी झालेला आहे तर शहरांचा आणि नागरी संस्कृतीचं केंद्र म्हणून उदय हा झालेला पाहावयास मिळतो आहे. याच्यामध्ये मगध
महाजनपदाची निर्मिती झालेली पाहावयास मिळते आहे. राजवाडे पाहायला मिळत आहेत. मौर्य साम्राज्याचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. विविध जनपदांची निर्मिती ही निर्माण झालेली आहे आणि याच्यामधून महाजनपदाची देखील निर्मिती झालेली पाहावयास मिळते आहे. विविध प्रकारच्या प्रदेशाची सुद्धा निर्मिती झालेली पाहायला मिळते आणि या प्रदेशाची व्याप्ती देखील मोठी असलेली पाहावयास मिळते आहे. अशा पद्धतीने नागरी जीवनाचा हा आपल्याला काही पुरावा इथं देता येईल. याचबरोबर आपल्याला सांगता येईल की जी काही जनपदाची निर्मिती झाली आणि या जनपदामधून महाजनपदाची निर्मिती झालेली आहे, ती का निर्माण झाली हो, त्याची काही गोष्टी आपल्याला सांगता येईल. कारण राजेशाही सत्ता निर्माण झाली आणि म्हणूनच महाजनपदाची निर्मिती झालेली आहे. याशिवाय गणराज्य राज्यव्यवस्थेची निर्मिती झालेली आहे, म्हणूनच इथं महाजनपदाची आपोआपच निर्मिती झालेली पाहायला मिळते आहे. आता या प्रदेशाची व्याप्ती आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे अफगाणिस्तान या देशापासून ते बंगालपर्यंत, भारतातील बंगाल राज्यापर्यंत हा कालखंड हा शहरीकरणाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही भाग महाराष्ट्राचा देखील या नागरीकरणामध्ये समाविष्ट झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. अशा या शहरीकरणामध्येच आपल्याला विविध प्रकारचे पुरावे देता येईल किंवा तो उदय झाला तेव्हा काय परिस्थिती होती हो शहरीकरणाची, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला होता, ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. याच्यामध्ये शहरीकरणामध्ये भारतातील जी काही भांडी होती ती काळ्या रंगाची होती, चकाकदार होती. याशिवाय जी काही नाणी होती ती चलनी नाणी होती आणि त्या धातूच्या स्वरूपात त्या नाण्या होत्या. याशिवाय येथे सत्तेचा आणि व्यापारी केंद्रेची निर्मिती झाली होती. कारागीर व्यापारी श्रेणी ह्या प्रस्थापित झालेल्या होत्या. याचबरोबर पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणारे काही हमरस्त्यांची निर्मिती करण्यात आली होती, जेणेकरून अंतर्गत आणि दूरवरचे व्यापार करता यावेत म्हणून. याचबरोबर राजा हे पदाची निर्मिती केल्यानंतर सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी याची निर्मिती केलेली पाहावयास मिळते आहेत. विविध प्रकारचे मंत्री अधिकारी व्यक्तींची निर्मिती करण्यात आली आहे की जेणेकरून ह्या व्यक्ती राजाला मदत करतील. याचबरोबर काही मंत्री अधिकारी देखील निर्मिती करण्यात आली की जेणेकरून क्षत्रियांना त्याची मदत होईल म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला येथे शहरीकरणाविषयी सांगितलेली आहे माहिती. याच्यामध्ये बघा ऐतिहासिक माहिती जर पाहिली तर याच्यामध्ये संस्कृती ही विविध प्रकारची असलेली पाहायला मिळते. अशा या संस्कृतीमध्ये गुंतागुंत देखील पाहायला मिळतं, सौंदर्य पाहायला मिळतं. ही संस्कृती बदलत असते, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा भर घातलेला जातो, नाविन्यता निर्माण केलेली असते. त्याचबरोबर दर पिढीमागे संस्कृती संक्रमित झालेली असते. कारण आताच्या पिढीचे विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती पुढचे पिढीमधील व्यक्तींच्यामध्ये विचार असतीलच असे नाही, तर याच्यामध्ये सतत विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल पाहावयास मिळतो आहे. तेव्हाची लोकांची विचार करण्याची पद्धत, वर्तन करण्याची पद्धत यामध्ये आपल्याला फरक असलेला पाहावयास मिळतो आहे. अशा पद्धतीने आपण आज प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामधील समाज जीवन कशा पद्धतीचे होते, त्याचबरोबर शहरीकरण कशा पद्धतीचे होते याविषयी आपण माहिती शांतपणाने ऐकून घेतलेले आहात. म्हणूनच मी तुमची पुनश्च एकदा अत्यंत आभारी आहे.